Hello students, I am Professor Jadhav PL. Today we will start our second chapter, that is construction of a substructure. The course outcome of this chapter is students should able to propose the suitable type of foundation for a building structure. The concept map of this chapter, ही concept map आहे पहा ह्या चॅप्टरची. तर कुठलीही बिल्डिंग ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्ट करत असतो त्याच्यापूर्वी आपण बिल्डिंगचा प्लॅन प्रिपेअर करतो. बिल्डिंगचा प्लॅन प्रिपेअर केल्यानंतर जी काही कॉम्पिटंट अथॉरिटी असेल, फॉर एक्झाम्पल म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा जिल्हा परिषद ZP, हे जे काही अथॉरिटीज असतात त्या अथॉरिटीकडून आपण प्लॅन सँक्शन करून घेतो, मंजूर करून घेतो, त्याचं अप्रूव्हल आपल्याला मिळतं. अप्रूव्हल मिळाल्यानंतर ज्या लोकेशनला आपल्याला तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा आहे त्या लोकेशनचा आपण साईट क्लिअरन्स करून घेतो. साईट क्लिअरन्स केल्यानंतर त्या ठिकाणी आपण जॉब लेआउट प्रिपेअर करतो. जॉब लेआउट प्रिपेअर केल्यानंतर लाईन आउटची प्रोसेस असते पहा. बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा जो पार्ट असतो तो फाउंडेशनचा असतो. आणि फाउंडेशनचं एक्सकॅव्हेशन करण्यासाठी आपल्याला लाईन आउटची मार्किंग करावी लागते. तर ती मार्किंग करण्यासाठी लाईन आउटच्या दोन मेथड आहेत पहा. पहिली मेथड आहे सेंटर लाईन मेथड आणि दुसरी मेथड आहे फेस लाईन मेथड. तर सेंटर लाईन मेथड आपण लोड बेरिंग स्ट्रक्चरसाठी सुद्धा पाहणार आहोत आणि RCC फ्रेम स्ट्रक्चरसाठी पण पाहणार आहोत. त्याचप्रकारे फेस लाईन मेथडसुद्धा आपण लोड बेरिंग आणि RCC दोन्ही टाईपच्या स्ट्रक्चरसाठी आपण पाहणार आहोत. तर लाईन आउट प्रिपेअर केल्यानंतर एक्सकॅव्हेशन वर्क येतं. मग ते एक्सकॅव्हेशन ट्रेंचेसचं असो किंवा एक्सकॅव्हेशन पिटचं असो. जर लोड बेरिंग स्ट्रक्चर असेल तर त्या ठिकाणी एक्सकॅव्हेशन आपल्याला एक्सकॅव्हेशन ट्रेंचेसचं करावं लागतं. आणि जर RCC फ्रेम स्ट्रक्चर असेल तर एक्सकॅव्हेशन पिट्स त्या ठिकाणी येत असतात. तर ते एक्सकॅव्हेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण फाउंडेशनचं कन्स्ट्रक्शन हे स्टार्ट करत असतो पहा. तर ह्या सेकंड चॅप्टरमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ अ सबस्ट्रक्चर, सेकंड चॅप्टरचं नाव आहे आपल्या कन्स्ट्रक्शन ऑफ अ सबस्ट्रक्चर. सबस्ट्रक्चर मीन्स द पार्ट ऑफ स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड बिलो द ग्राउंड लेवल विच इन्क्लूड्स द फाउंडेशन. तर फाउंडेशनचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. ठीक आहे, तर आपण चॅप्टर स्टार्ट करूया. पहिला टॉपिक आहे साईट क्लिअरन्स. साईट क्लिअरन्स इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग बिग ट्रीज, प्लांट्स, रूट्स, ओल्ड कन्स्ट्रक्शन एक्सेट्रा टू प्रिपेअर अ लेवल सरफेस फॉर द मार्किंग ऑफ अ लेआउट. साईट क्लिअरन्स म्हणजे एक प्रोसेस आहे पहा. जे काही बिग ट्रीज असतात, प्लांट्स असतात, रूट्स असतात किंवा जुनं कन्स्ट्रक्शन असेल ते आपण त्या एरियामधून रिमूव्ह करतो. ज्या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट स्टार्ट करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचा आहे त्या ठिकाणाहून त्याची आपण साफसफाई करतो त्या एरियाची. तर ह्या प्रोसेसला साईट क्लिअरन्स म्हणायचं. साईट क्लिअरन्स इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग बिग ट्रीज, प्लांट्स, रूट्स, ओल्ड कन्स्ट्रक्शन एक्सेट्रा टू प्रिपेअर अ लेवल ग्राउंड फॉर मार्किंग द लेआउट. एक लेवल सरफेस मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी मार्किंग करू शकतो लाईन आउटसाठी. तर हे जी काही साईट क्लिअरन्सची जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण लेबरच्या सहाय्याने करू शकतो. मशिनरीजचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा प्लांट्स अँड इक्विपमेंट्सचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. तर साईट क्लिअरन्स इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग बिग ट्रीज, प्लांट्स, रूट्स, ओल्ड कन्स्ट्रक्शन एक्सेट्रा टू प्रिपेअर लेवल ग्राउंड फॉर मार्किंग द लेआउट. तर खाली एक पिक्चर शो केलेली आहे ज्याच्यामध्ये साईट क्लिअरन्सची एक इमेज दाखवलेली आहे. त्यासाठी JCB, त्याच्यानंतर ड्रॅगर्स, एक्सकॅव्हेटर्स याचा वापर, ह्या इक्विपमेंट्सचा वापर, ह्या मशिनरीजचा वापर त्या साईट क्लिअरन्ससाठी केलेला आहे पहा. ठीक आहे, तर साईट क्लिअरन्स एक प्रोसेस असते ज्याच्यामध्ये आपण मोठमोठे झाडं, प्लांट्स असतील, रूट्स असतील, दगडं असतील, जुनं कन्स्ट्रक्शन असेल हे आपण रिमूव्ह करतो. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे पहा जॉब लेआउट. जॉब लेआउट मीन्स अ प्लान इन विच द अरेंजमेंट फॉर द प्लेसिंग साईट ऑफिस, स्टोर रूम, लेबर क्वार्टर्स, मेडिकल एड सेंटर, गोडाउन्स फॉर द कीपिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड द अदर फॅसिलिटीज आर प्रॉपरली प्रिपेअर्ड इज कॉल्ड ॲज अ जॉब लेआउट ऑर अ साईट लेआउट. जॉब लेआउट म्हणजे एक प्रकारचा प्लान असतो ज्याच्यामध्ये
कन्स्ट्रक्शन साईट स्टार्ट करण्यासाठी ज्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतात, जी काही अरेंजमेंट असतात ते त्या प्लॅनमध्ये शो केलेलं असतं. जसं की त्या कन्स्ट्रक्शन साईटचं जे काही साईट ऑफिस असेल ते त्या प्लॅनमध्ये शो केलेलं असतं. स्टोर रूम असेल ते त्या प्लॅनमध्ये शो केलेलं असतं. लेबर क्वार्टर्स असतील, समजा खूप मोठा प्रोजेक्ट असेल, त्या प्रोजेक्टसाठी 1-2 वर्ष लागणार असतील तर लेबरला राहण्यासाठी क्वार्टर्स, साईटवरच क्वार्टर्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर त्या क्वार्टर्सची जी काही अरेंजमेंट असतं, क्वार्टर्सचे जे काही ब्लॉक्स असतात ते प्लॅनमध्ये शो केलेले असतात. त्याशिवाय साईटवरती काही ॲक्सिडेंट घडल्यानंतर जे काही मेडिकल रिक्वायरमेंट्स असतात त्याचंही सेंटर आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागतं. तर त्याचंसुद्धा अरेंजमेंट त्या प्लॅनमध्ये शो केलेले असतात. मटेरियल स्टोअर करून ठेवण्यासाठी गोडाऊन्स किंवा स्टोर रूम्स त्या ठिकाणी शो केलेले असतात. तर ह्या प्लॅनला म्हणायचं जॉब लेआउट. ठीक आहे. तर साईट क्लिअरन्स केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो टप्पा येतो तो जॉब लेआउट प्रिपेअर करण्याचा येतो, किंवा जॉब लेआउट प्रिपेअर करणं हे एक महत्त्वाचं काम असतं साईट क्लिअरन्स प्रिपेअर केल्यानंतर. ठीक आहे. तर हा एक टिपिकल इमेज, टिपिकल ड्रॉइंग दाखवलेली आहे. जॉब लेआउट कन्स्ट्रक्शन साईटवरची जी जॉब लेआउट असतो ते अशा प्रकारे असतं पहा. तर ह्या डायग्रॅममध्ये, ह्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. साईटने अप्रोच रोड दिलेला आहे मुवमेंटसाठी. जे काही मोठमोठाले व्हेकल्स असतात, डंपर असेल, रोलर असेल किंवा मशिनरीज असतील, JCB असेल, पोकलँड असेल, त्यांच्या मुवमेंटसाठी एक अप्रोच रोड त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या साईडने दिलेला आहे पहा. त्याचसोबत ह्या प्लॅनमध्ये टॉयलेटच्या अरेंजमेंट्स केलेल्या आहेत, वॉशरूमच्या अरेंजमेंट केलेल्या आहेत, लेबर हाऊसिंग्स आहेत किंवा मटेरियल स्टोअर करून ठेवण्यासाठी वेगवेगळे युनिट्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत पहा. ब्रिक्स अँड टाईल स्टोअर करून ठेवण्यासाठी, ॲग्रिगेट स्टोअर करून ठेवण्यासाठी, रेनफोर्सिंग स्टील्स जे असतं ते स्टोअर करून ठेवण्यासाठी एक त्या ठिकाणी अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली असते. किंवा एखादा क्लायंट ज्यावेळेस फ्लॅट असेल किंवा त्याचं घर असेल ज्यावेळेस पाहायला येतो त्यावेळेस त्यासाठी एक साईट ऑफिस त्या ठिकाणी एक केलेलं असतं, जेणेकरून तो क्लायंट त्या ठिकाणी जाऊन बसू शकतो. जे काही डिटेल्स असतील त्याच्या फ्लॅटचे, त्याच्या घराचे, ते त्या ठिकाणून घेऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे साईट ऑफिस हे नेहमी एंट्रान्सच्या जवळ प्रोव्हाइड केलेलं असतं क्लायंटसाठी. ठीक आहे. त्याचसोबत स्टोर रूम्स, त्याच्यानंतर जे काही गोडाऊन्स असतात ते देखील साईटपासून जवळच्या अंतरावरती ते लोकेट केलेलं असतं, जेणेकरून काम करत असताना कुठल्याही ॲक्टिव्हिटीसाठी डिले होणार नाही, उशीर होणार नाही, यासाठी स्टोर रूम, गोडाऊन्स किंवा लेबर्स वगैरे ते साईटवरतीच असतात. तर हे जे काही वेगवेगळे युनिट असतात हे प्लॅनमध्ये मेन्शन केलेले आहेत, शो केलेले आहेत. तर ह्या प्लॅनला म्हणायचं जॉब लेआउट. तर एक कन्स्ट्रक्शन साईट, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साईटचं एक जॉब लेआउट आहे. याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की जॉब लेआउट आपण कशा प्रकारे प्रिपेअर करतो. नेक्स्ट एक पिक्चर दाखवलेलं आहे, पिक्चरिकल रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे जॉब लेआउटचं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज साईड बाय साईड त्या ठिकाणी चालू असतात, वेगवेगळे युनिट्स त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लाईन आउट ऑफ अ फाउंडेशन ऑफ अ बिल्डिंग. आफ्टर determining the width and the depth of foundation, a drawing showing the width of the foundation of the various walls is prepared. It is known as a foundation plan. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर, म्हणजे साईट क्लिअरन्स किंवा जॉब लेआउट प्रिपेअर झाल्यानंतर आपल्याला एक फाउंडेशन प्लॅन प्रिपेअर करावं लागतं, ते एक्झिक्यूट करावं लागतं आपल्याला ग्राउंडवरती. तर त्यासाठी आपल्याला एक लाईन आउट प्रिपेअर करावं लागतं. फाउंडेशन प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी, ग्राउंडवरती उतरवण्यासाठी आपल्याला लाईन आउट प्रिपेअर करावं लागतं. ठीक आहे. तर ते प्रिपेअर करण्यासाठी काही इक्विपमेंट्सची आपल्याला गरज असते, जसं की वुडन प्लॅंक, व्हर्टिकल पोस्ट, मेजरिंग टेप्स, प्लम बॉब, वुडन पेक्स, लाईन स्ट्रिंग, लाईम पावडर, अशा गोष्टी. लाईन आउट करण्यासाठी ह्या गोष्टींची आपल्याला गरज असते. म्हणजे ॲक्सॅव्हेशन करण्यासाठी, खोदकाम करण्यासाठी आपल्याला मार्किंग करावं लागते ग्राउंडवरती. ती मार्किंग करण्यासाठी ह्या इक्विपमेंट्सची आपल्याला गरज असते. वुडन प्लॅंक, व्हर्टिकल पोस्ट, मेजरिंग टेप, प्लम बॉब, वुडन पेक्स, लाईन स्ट्रिंग अँड लाईम पावडर. ओके. तर ही प्रोसिजर फॉर सेटिंग आउट फाउंडेशन फॉर अ लोड बेरिंग स्ट्रक्चर युझिंग सेंटर लाईन मेथड. आपण
लाईन आउट प्रिपेअर करणार आहोत सेंटर लाईन मेथडने लोड बेरिंग स्ट्रक्चरसाठी. तर त्याचा एक प्लान ह्या पिक्चरमध्ये शो केलेला आहे, प्लान शो केलेला आहे आणि फाउंडेशनचा प्लानसुद्धा ह्या ठिकाणी शो केलेला आहे पहा. ठीक आहे. तर लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे, एक 2 रूमची बिल्डिंग आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे लाईन आउट प्रिपेअर करायचं आहे ते पाहायचं आहे आपल्याला सेंटर लाईन मेथडने. तर सेंटर लाईन मेथड आपण ह्या मेथडला का म्हणतो, तर ह्या मेथडमध्ये रेफरन्स लाईन म्हणून आपण सेंटर वॉलची जी सेंटर लाईन असते ती रेफरन्स लाईन म्हणून कन्सिडर करून आपण मार्किंग करत असतो. तर म्हणून त्याला आपण सेंटर लाईन मेथड म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सेंटर लाईन मेथडमध्ये काय आहे त्याची प्रोसिजर, तर फ्रॉम द प्लान शोन अबाव द सेंटर लाईन ऑफ द वॉल्स आर कॅल्क्युलेटेड. ओके. जो काही प्लान दाखवलेला आहे प्लानवरून आपल्याला सेंटर लाईन लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायची असते. सेंटर लाईन लेंथ कॅल्क्युलेट केल्यानंतर जो काही प्लॉट असतो, प्लॉटची जी काही बाउंड्री असते त्या बाउंड्रीवरती आपण वुडन व्हर्टिकल पोस्ट फिक्स करतो, हॉरिझॉन्टल प्लँक्स त्या ठिकाणी अटॅच करतो, फिक्स करतो प्लॉटच्या बाउंड्रीवरती, जेणेकरून त्या लाईन आउटला कोणी डिस्टर्ब करणार नाही, ती पुसणार नाही. ठीक आहे. त्यासाठी एक प्रोटेक्शन बाउंड्री आपण त्या ठिकाणी फिक्स करत असतो वुडन व्हर्टिकल पोस्ट आणि हॉरिझॉन्टल प्लँकच्या सहाय्याने. ते केल्यानंतर आपण मार्किंग करत असतो पहा. आता सेंटर लाईन मेथड आहे म्हणजे सेंटर लाईन जी लेंथ असते ती आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावी लागते आणि जी ग्रेटर सेंटर लाईन लेंथ असते ती ॲज अ रेफरन्स लाईन कन्सिडर करून रोडपासून साधारणतः किती डिस्टन्सवरती ती सेंटर लाईन आहे याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला ती सेंटर लाईन त्या ठिकाणी मार्क करावी लागते. आणि जे काही बिल्डिंगचे जे काही कॉम्पोनंट्स असतात जसं की ABCD EFG हे जे काही कॉर्नर्स आहेत ते आपल्याला पेकच्या सहाय्याने फिक्स करून घ्यावे लागतात. ठीक आहे. त्यासाठी आपण 3-4-5चा रूल त्या ठिकाणी अप्लाय करतो. पायथागोरसचा जो काही प्रमेय असतो 3-4-5 कॉर्नरसाठी 90 डिग्रीमध्ये ते कॉर्नर असावेत यासाठी आपण 3-4-5चा रूल अप्लाय करतो. ठीक आहे. ते अप्लाय केल्यानंतर सेंटर लाईन जो काही ॲक्सवेटेड पोर्शन असतो किंवा ॲक्सवेशनचा जो काही फेस असतो तो सेंटर लाईनपासून आपण ड्रॉ करतो. ॲक्सवेशनची जी विड्थ असते ती आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉ करावी लागते, त्याच्या आउटर फेस लाईन्स आपल्याला ड्रॉ कराव्या लागतात. तर ॲक्सवेशनची विड्थ किती असणार आहे, तर फाउंडेशन प्लान जो दाखवलेला आहे राईट साईडला, त्या फाउंडेशन प्लानचा जो बॉटम कॉम्पोनंट असतो ज्याला आपण PCC म्हणतो, त्या PCCची जेवढी विड्थ असते तेवढीच ॲक्सवेशनची विड्थ ह्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामुळे एकदा का सेंटर लाईन आपण ड्रॉ केलं, सेंटर लाईन ड्रॉ केल्यानंतर PCCची विड्थ समजा 1 मीटर असेल तर दोन्ही साईडला आपण 0.5 मीटर आणि 0.5 मीटर अशा आउटर बाउंड्रीज आपण मार्क करून घेतो आणि त्या पोर्शनमध्ये आपल्याला ॲक्सवेशन वर्क करायचं असतं. तर ही झाली सेंटर लाईन मेथड. परत एकदा प्रोसिजर सांगतो. फ्रॉम द प्लान द सेंटर लाईन ऑफ द वॉल आर कॅल्क्युलेटेड पहिल्या स्टेपमध्ये. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये प्लेस द वुडन व्हर्टिकल पोस्ट अँड हॉरिझॉन्टल प्लँक्स अलॉंग द बाउंड्री ऑफ द प्लॉट. नेक्स्ट then the center lines of the rooms are set out by setting perpendiculars in the ratio of 3-4-5. Suppose the corner points are A, B, C, D, E, F and G, which are marked by using pegs with nail at its tops. The setting of the corner point is checked according to diagonal such as A, B, C, D, etc. During excavation, the center point A, B, C, D, E, F, G may get removed. Therefore, the center line supposed to extended and the center points are marked about 2 meter away from the outer edge of the excavation. पहा, खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ABCD हे जे कॉर्नर पॉईंट्स आपण मार्क करतो ते एक्सकव्हेशन करत असताना राहत नाही, त्या ठिकाणी राहत नाही. एक्सकव्हेशन करण्यासाठी 2-3 दिवसाचा कालावधी लागतो. जे काही मशिनरीज असतात त्यांची मुवमेंट त्या एरियावरती होत असते. जेव्हा जे काही लेबर्स असतात ते मटेरियल त्याच ठिकाणी डंप करत असतात, त्याच्यामुळे ती मार्किंग त्या ठिकाणी राहत नाही. तर ती मार्किंग त्या ठिकाणी म्हणजे कन्स्ट्रक्शन पूर्ण होईस्तोवर ती मार्किंग राहण्यासाठी आपण 2-2 मीटर त्याच्या बाउंड्रीपासून 2-2 मीटर अवे आपण ते पॉईंट्स फिक्स करतो.
ते फिक्स करण्यासाठी आपण नेल्सचा वापर करतो, म्हणजे खिळ्यांचा वापर करून आपण लाईन दोरी आपण बांधून ती मार्किंग करत असतो पहा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लाईन आउट प्रिपेअर करायची असते सेंटर लाईन मेथडसाठी. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे पहा, प्रोसिजर फॉर द सेटिंग आउट द फाउंडेशन फॉर द लोड बेरिंग स्ट्रक्चर युजिंग फेस लाईन मेथड. लोड बेरिंग स्ट्रक्चरसाठीच आपण सेंटर लाईन मेथडने आपण सेटिंग आउट कसं प्रिपेअर करायचं ते पाहिलं. आता आपल्याला फेस लाईन मेथडने आपल्याला ते प्रिपेअर करायचं आहे. तर ही एक सिमिलर मेथड आहे पहा, सेंटर लाईन मेथड सारखीच एक मेथड आहे. सेंटर लाईन मेथडमध्ये आपण सेंटर लाईन ॲज अ रेफरन्स लाईन कन्सिडर करायचो, परंतु एक्सकॅव्हेशन ट्रेंचेस ह्या मेथडमध्ये एक्सकॅव्हेशन ट्रेंचेसचा जो फेस असतो, जी आउटर साईड असते, ती ॲज अ रेफरन्स लाईन कन्सिडर करून आपण जी मार्किंग प्रिपेअर करतो त्या प्रोसेसला म्हणायचं लोड बेरिंग स्ट्रक्चर, म्हणजे सेटिंग आउट ऑफ अ फाउंडेशन फॉर अ लोड बेरिंग स्ट्रक्चर युजिंग फेस लाईन मेथड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, जो प्लान असतो, प्लानचं जे आउटर एक्सकॅव्हेशनचे जे आउटर फेस असतो तो आपण ड्रॉ करून त्याची विड्थ जेवढी असेल ते टेप हे मोजून आपण ती मार्किंग करतो. त्याच्यानंतर एक्सकॅव्हेशन आपण स्टार्ट करतो, त्याला म्हणायचं फेस लाईन मेथड. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत पहा, प्रोसिजर फॉर द सेटिंग आउट ऑफ अ फाउंडेशन फॉर अ फ्रेम स्ट्रक्चर. फ्रेम स्ट्रक्चरचं सेंटर लाईन मेथडने काय प्रोसिजर आहे ते आपल्याला पाहायचं. आफ्टर प्रिपेअरिंग द सेंटर लाईन प्लान, पहा फ्रेम स्ट्रक्चरचं सेंटर लाईन प्लान म्हणजे काय असतो, त्याच्यामध्ये कॉलमच्या पोझिशन दाखवलेल्या असतात. पहा याच्यामध्ये कॉलमच्या पोझिशन दाखवलेल्या असतात, याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही त्या कॉलमच्या पोझिशन दाखवलेल्या आहेत, फुटिंगच्या पोझिशन्स दाखवलेल्या असतात. तर फुटिंग किंवा कॉलमचं जे सेंटर असतो ते सेंटर लाईन प्लान प्रिपेअर केल्यानंतर आफ्टर प्रिपेअरिंग द सेंटर लाईन प्लान फॉर द फ्रेम स्ट्रक्चर, प्लेस द वुडन व्हर्टिकल पोस्ट अँड हॉरिझॉन्टल प्लँक्स अलॉंग द बाउंड्री ऑफ द प्लॉट. पहा एक बाउंड्री क्रिएट करून घ्यायची, हॉरिझॉन्टल वुडन प्लँक आणि व्हर्टिकल पोस्टचा वापर करून एक बाउंड्री क्रिएट करून घ्यायची प्लॉटवरती. मार्क एनी टू साइड्स ऑफ द प्लॉट अ रेफरन्स लाईन फॉर द मेजरमेंट. ठीक आहे. कुठल्या तरी दोन्ही साईडला एक रेफरन्स लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची. फिक्स अ स्ट्रिंग विथ अ पेक्स फिक्स ॲट बोथ एंड्स. फॉर मोर accuracy fix the nail at the top of both pegs. Taking a reference from the set line using the line dori marks the position of the column in the line parallel to reference line. Taking the distance from both reference sides of the plot boundary, the position of the column's center is marked using the plumb bob and the lime powder. Now the size of the footing as shown in plan is marked along the sides of the column using the lime powder. पहा ज्यावेळेस आपल्याला सेंटर लाईन मेथडने आपल्याला फ्रेम स्ट्रक्चरसाठी लाईन आउट प्रिपेअर करायचा असतो, आपल्यासमोर प्लान असतो पहा, फाउंडेशनचा प्लान असतो ज्याच्यामध्ये फुटिंगचे डायमेन्शन मेन्शन केलेले असतात, कॉलमचे डायमेन्शन मेन्शन केलेले असतात. त्याच्यावरून आपल्याला सेंटर लाईन प्लान ड्रॉ करून घ्यायचा असतो. ठीक आहे. तर सेंटर लाईन प्लान काय शो करतो, तो कॉलमच्या सेंटरमधून जाणारी जी लाईन असते ती सेंटर लाईन प्लान शो करत असते. तर ह्या लाईन आपल्याला ग्राउंडवरती मार्क करून घ्यायच्या असतात आणि फुटिंगचा जेवढा एरिया असतो, जेवढा आपल्याला ॲक्सेवेट करायचा असतो ते आपण मार्किंग करून घेतो. सेंटर पॉईंट मार्क केल्यानंतर फुटिंगचा जो काही एरिया असेल त्याच्या राईट साईडला समजा फुटिंगचा एरिया जर 3x4 फूट इतका असेल, 3x4 फूट, तर सेंटरपासून सेंटर म्हणजेच त्या 3x4चा सेंटर म्हणजे लेफ्टला आपल्याला 1.5 फूट जावं लागेल, राईटला आपल्याला 1.5 फूट जावं लागेल, वरती आपल्याला 2 फूट जावं लागेल, खाली आपल्याला 2 फूट जावं लागेल. हे पॉईंट मार्क केल्यानंतर जो रेक्टँगल किंवा आपल्याला जो स्क्वेअर मिळतो तो स्क्वेअर त्या ठिकाणी मार्क करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ॲक्सेलेरेशन वर्क स्टार्ट करायचं. ठीक आहे. तर अशी याची प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर फेस लाईन मेथडसुद्धा सिमिलर आहे. फुटिंगचा जो आउटर फेस असतो तो आपण मार्क करून घेतो आणि मार्किंग केल्यानंतर आपण एक्सकॅव्हेशन स्टार्ट करतो. ठीक आहे. इन केस ऑफ द फ्रेम स्ट्रक्चर, each face of the column footing is measured from the edge of the plot and then is marked on the ground. ओके. आता प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत, मार्किंग करत असताना काय काय प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजेत ते आपल्याला पाहायचे.
करेक्ट फिक्सिंग ऑफ द प्लॉट बाउंड्री ॲज पर ड्रॉइंग. प्लॉट बाउंड्री आपण ॲज पर ड्रॉइंग फिक्स केली का नाही ते आपण करेक्टली चेक करून घ्यायचं. ऑल द व्हर्टिकल वुडन पोस्ट शुड बी फर्मली फिक्स इन टू द ग्राउंड विथ द कॉन्क्रीट अँड क्युरिंग शुड बी डन टू द कॉन्क्रीट फॉर द पिरियड ऑफ द 7 days बिफोर फिक्सिंग द हॉरिझॉन्टल रेलिंग. प्लॉट बाउंड्री फिक्स करत असताना त्यासाठी जे काही व्हर्टिकल वुडन पोस्ट आपण फिक्स करतो ते कॉन्क्रीटच्या सहाय्याने फिक्स करून घ्यायचे. 7 दिवस त्याला क्युरिंग करायचं आणि त्यानंतर आपण हॉरिझॉन्टल रेलिंग्स त्या ठिकाणी फिक्स करणार आहोत. तर वुडन पोस्ट फिक्स करत असताना ते ट्रूली व्हर्टिकल आहेत का नाही ते चेक करून घ्यायचं प्लंब बॉबच्या सहाय्याने. तर ह्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजे. त्याचसोबत जे काही हॉरिझॉन्टल वुडन प्लँक्स आपण फिक्स करत असतो ॲज अ रेलिंग म्हणून त्या स्ट्रेट असल्या पाहिजेत, त्या स्टँडर्ड साईजच्या असल्या पाहिजेत. ही पण आपण एक प्रिकॉशन घेतली पाहिजे. द जॉईंट ऑफ द वुडन रेलिंग शुड नॉट बी ओव्हरलॅप बट शुड बी जॉईंट बाय द स्मॉल वुडन प्लँक्स ऑन आयदर साईड ऑफ द जॉईंट अँड नेल्ड प्रॉपरली. रेलिंगसाठी जे काही वुडन प्लँक्स आपण यूज करतो ते ओव्हरलॅप नाही झाले पाहिजे आणि जर होत असतील तर जे काही स्मॉल वुडन प्लँक्स असतात ते दोन्ही साईडला जॉईन करून ते प्रॉपरली नेल करून घ्यायचे. ऑल द व्हर्टिकल पोस्ट शुड केप्ड जनरली ॲट सेम लेवल. जे काही व्हर्टिकल वुडन पोस्ट म्हणजे जे काही बांबूज असतात ते एका सेम लेवलला आपण ग्राउंडमध्ये फिक्स केले पाहिजे. हॉरिझॉन्टल वुडन रेलिंग शुड हॅव अ सेम लेवल थ्रूआउट अँड लेवल शुड बी फाउंड आउट आयदर बाय ट्यूब लेवल ऑर डम्पी लेवल. जे काही हॉरिझॉन्टल वुडन रेलिंग आपण प्रोव्हाइड करतो त्या एका सेम लेवलमध्ये असले पाहिजे. त्यासाठी आपण ट्यूब लेवलचा किंवा डम्पी लेवलचा वापर केला पाहिजे. रेलिंग फिक्स करत असताना जे काही नेल्स आपण यूज करणार आहोत त्याची जी डायमीटर आहे ती 50 mm असली पाहिजे. नेल्स ऑफ अ 40 mm in diameter should be used for the locating the center of the column in a frame structure and locating the center of the masonry wall in a load bearing structure. 40 mm डायमीटरचे जे नेल्स असतात ते आपण सेंटर लाईन लोकेट करण्यासाठी आपण ते वापरले पाहिजे, यूज केले पाहिजे, जेणेकरून सेंटर लाईन आपल्याला प्रॉपरली आपल्याला कळेल. डायगोनल चेक्स कॉर्नरला किंवा फ्रेम स्ट्रक्चरमध्ये किंवा लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये जे काही कॉर्नर्स असतात ते डायगोनल चेक्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहेत की नाही हे सुद्धा पाहण्याचं काम हे सिव्हिल इंजिनियरचं असतं. जे काही पॉईंट्स आपण ट्रान्सफर करतो ग्राउंडवरती ते प्लंब बॉबच्या साहाय्याने आपण ट्रान्सफर केले पाहिजे. पेरियोडिकल चेकिंग केली पाहिजे. आपण डिस्टन्स मेजर केले पाहिजे. आपण प्रत्येक रेलचे मार्किंग फेसपासून रेलिंगपर्यंत जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते आपण पेरियोडिकली चेक केलं पाहिजे, रोज चेक केलं पाहिजे. कारण की बऱ्याच वेळेस काय होतं की कन्स्ट्रक्शन साईटवरती लेबर्स असतात, ते बर्स जे असतात त्यांना कळत नसतं जास्त काही, हे टेक्निकल गोष्टी कळत नसतात, ठीक आहे. किंवा त्यांचे मुलं असतील त्या प्लॉट बाउंड्रीला ती जी काही आपण प्लॅन्स आपण फिक्स करतो त्याला लोंबकळतात, खेळतात, त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होऊ शकतं. त्याच्यामुळे ते पिरियोडिकली आपण चेक केलं पाहिजे. ॲज अ साईट इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर म्हणून आपलं ते काम आहे. कारण की जर कुणी त्या बाउंड्रीशी छेडछाड केली असेल तर जो काही लाईन आउट आपण प्रिपेअर केलेला असतो तो चुकू शकतो. पुढच्या जे काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या चुकू शकतात, त्याच्या पोझिशन चेंज होऊ शकतात. त्यासाठी आपण पिरियोडिकली चेक्स आपण केले पाहिजे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण मेजर केले पाहिजे. तर ह्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजे ॲज अ साईट इंजिनियर म्हणून. फाउंडेशन मार्किंग करत असताना ह्या प्रिकॉशन्स आपण घेतल्या पाहिजे, ठीक आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.